यांच्याकडून ही स्पर्धा संयुक्त विद्यमाने इथे आयोजन केलेली पाहायला मिळते आणि एक सुरेख आयोजन आणि नियोजन या उत्कर्ष क्रीडा मंडळाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर जर काही वैशिष्ट्य असेल तर जुने जाणते खेळाडू पुन्हा एकदा या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपणच आत्ताच पाहिलं होतं चंद्रकांत शिंदे सरांना, त्याचबरोबर अमित गोलतकर यांचं देखील इथे आगमन झालेलं होतं आणि एक अनुभवी खेळाडूंचा इथे अनुभव देखील आपल्याला एक ऐकता आला. त्याबद्दल खरोखरच आयोजकांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त केलं जात आहे. कासार वडवली मास्टर्स या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण जरा क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. त्याचबरोबर कोपरी मास्टर्स विरार संघाला विनंती आहे आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. अग्रिकोळी समाजासाठी आयोजित असलेली ही स्पर्धा अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित अग्रिकोळी 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेतील पुढील सामना अर्थातच कोपरी मास्टर्स विरार वर्सेस वडवली मास्टर्स या दोन संघांमध्ये खेळवले जाते आणि वडवली कासार वडवली संघाने नाणेफेक जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी कोपरी मास्टर्स विरार संघाला आमंत्रण दिले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रकाश आणि किशोर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते ती कोपरी मास्टर्स विरार संघाकडून. यानंतर जो सामना होईल तो चालू सामन्यातील विजयी संघ हा खानिवडा मास्टर्स या संघासोबत उपांत्य फेरीमध्ये खेळेल. दरम्यान या सामन्यातील सुरुवात काही क्षणात होते आहे. सलामीची जोडी मैदानात प्रकाश आणि किशोर पहिले षटक घेऊन प्रगतीपथावर आहे तो कासार वडवली मास्टर ए संघाचा रमण. या अगोदरच्या सामन्यात ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवला होता, सामनावीराचा मानकरी ठरलेला होता, अर्थातच अष्टपैलू अशी कामगिरी आपल्या संघासाठी केली होती तो रमण पुन्हा एकदा पहिले षटक घेऊन प्रगतीपथावर असताना वडवली मास्टर ए संघासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातं. ऑफसाईडला पाहतोय, एक्स्ट्रा शॉट एक्स्ट्रा कव्हर पाहायला जातोय, एक शॉट मिड ऑन पाहायला जातोय तो ऑनसाईडच्या दिशेने. बाकी सर्व खेळाडू सीमा रेषेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डीप थर्डमॅन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड ऑफ, तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश मिड विकेट आणि डीप मिड ऑफ अशा ऑनसाईडचे क्षेत्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 5 षटकांचा सामना. पहिला चेंडू घेऊन होतोय रमण, समोर फलंदाज आहे तो प्रकाश. पहिला चेंडू हवेत जातोय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो की नाही पाहायचं आहे, मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव तो पूर्ण केली जाते आणि एका धावेवर फलंदाजाला देखील समाधान मानावं लागतं ते प्रकाशला. या एका धावेने प्रकाशने आपली आणि संघाच्या धावांची देखील सुरुवात केली आहे. तर पहिला चेंडू थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू खेळायचा होता तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॅटची कड घेऊन चेंडू हवेत गेला. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नसल्यामुळे झेल काय होऊ शकत नाही, मात्र एक धाव मिळते ती मात्र फलंदाज प्रकाश याला. एक फिरकी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज तो रमण. पुन्हा एकदा थोडासा कोलवड उंची दिलेला चेंडू, फ्लाईट दिलेला चेंडू, पंचांकडे अपील मागितलं जात आहे आणि पंचाने ते उचलून धरलंय. फलंदाज पायचीच्या रूपात बाद होतोय तो किशोरच्या रूपात. आणि पंचांच्या निर्णयावर काहीसा नाखुश असलेला, मात्र पंचांचा निर्णय अंतिम आहे त्यामुळे फलंदाज इथे बाद होतोय किशोरच्या रूपात. एक मोठा धक्का, मात्र निश्चितच कोपरी मास्टर्स विरार संघाला पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बसतोय तो मात्र किशोरच्या रूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. हरिश्चंद्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. थोडंसं पंचांचा निर्णय नाखुश असलेला फलंदाज मात्र बाद होऊन तंबूमध्ये परततोय. रमण यांचा फुल टच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाही, चेंडू पार आदळतोय आणि फलंदाज पायचीत होऊन तंबूमध्ये परततोय. आता मात्र नवीन फलंदाज हरिश्चंद्रच्या रूपात मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. रमण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. वैयक्तिक पहिल्या डावातील देखील पहिलं षटक, पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन होतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो तो हरिश्चंद्रच्या रूपामध्ये. पायसाहेब या षटकातील पुढील चेंडू
आता चेंडू थोडासा अकुट्टपाचा चेंडू चेंडू बॅटची कड घेतोय. मला वाटतं फाईन दिशेने घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. एक धाव इथे घोषित केली जाते आणि एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक गडीच्या मोबदल्यात 2 धावा. अप्रतिम गोलंदाजाचा प्रात्यक्षिक पुन्हा एकदा रमण आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील चौथा चेंडू. आता चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू उसळी देखील घेतो. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते गोलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजाचा प्रात्यक्षिक कासारवडवली मास्टर हे संघाचा रमण यांच्याकडून. आता चेंडू थोडासा डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा येतोय. दोन्ही शरीरापासून दुरावलेले पाहायला मिळत आहेत. अर्थातच स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला जातोय आणि एक स्क्वेअर चेंडूमुळे एक अवांतर धाव मात्र मिळते. अवांतर धावसंख्येने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. आता चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र पाहायचं आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो की नाही ते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. एक धाव तर पूर्ण केली जाते आणि बघता बघता मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी देखील परत आहेत हरिश्चंद्र आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. एक गडी बाद झाला आतापर्यंत तो पायचीतच्या रूपामध्ये. अप्रतिम गोलंदाजाचा प्रात्यक्षिक आणि आता या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते चेंडूला फ्लाईट दिला जातोय. बरेचसे गोलंदाज या स्पर्धेत आपण पाहतोय की चेंडूला फ्लाईट देत आहेत. आता चेंडू थोडासा वेगाने टाकला. यावेळी चेंडू टप्पा पडण्याचा काहीचा आदळतोय. बाउन्स होतोय. चेंडू जाऊन डोक्यावर आदळतोय. मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी परत आहेत आणि बघता बघता एक सुंदर चपळाई आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. धावसंख्या ती मात्र एक गडी बाद 7 धावा. आता चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळला देखील होता. चेंडू मला वाटतं फलंदाजी बॅटची गड घेऊन डोक्यावर आदळला आणि चेंडू पॉईंटच्या दिशेने गेला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि जिथे एक धाव होते तिथे दुसरी धाव देखील पूर्ण केली या दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. गोलंदाजीसाठी येतो तो नवीन गोलंदाज कासारवडवली संघासाठी राजू. या अगोदरच्या सामन्यात या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली होती. आता देखील रमण यांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्यामुळे एखाद दुसरी धाव आणखीन जास्त या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक थोडीशी चूक होते आणि ती चूक काहीशी महागडी देखील ठरते. दरम्यान गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राजू गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. एक 2-4 बॉलचा छोटासा रनअप असलेला गोलंदाज राजू उंची दिलेला चेंडू पुढे सरसावून खेळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येते. एक धाव तो सहजरित्या पूर्ण केली जाते. गणेश सिंग यांची फेक येते. चांगली फेक येते आणि पाहायचं आहे एक धाव इथे पूर्ण केली जाते. एकाच धावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. एक चांगली फेक गणेश सिंग यांच्याकडून पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या दिशेने थ्रो केलाय थेट गोलंदाजाच्या दिशेने. त्यामुळे फलंदाजाला केवळ एकच धाव मिळते. दोन्ही फलंदाजांनी मैदानावर फलंदाजांनी हा निर्णय मान्य केलेला आहे. त्यामुळे गोलंदाजीसाठी परत एकदा सज्ज होतोय तो फलंदाज हरिश्चंद्र. गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो राजू. 2-4 पावलांचा एक छोटासा रनअप तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो राजू. राजू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू खेळला जातोय आणि तिथे उभा असलेला खेळाडू एक सहज आणि सोपा झेल घेतोय. फलंदाज बाद होतोय तो आरेश्वरच्या रूपामध्ये. तर 2 बाद 8 अशी धावसंख्या आहे ती कोपरी मास्टर्स विरार संघाची. आता चेंडू
डीजे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय हरेश्वर यांची जागा भरण्यासाठी. नवीन फलंदाज हरेश सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फ्लाईट देतोय, न घाबरता चेंडूला उंची देतोय. हे खरोखरच एक कौशल्य म्हणावं लागतंय ते गोलंदाजाचं. पुन्हा एकदा थोडीशी उंची दिलेला चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कड घेतो, चेंडू जातोय तो गोशांकित विभागामध्ये. एक धाव इथे घोषित केली जाते. एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. मात्र 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत 9 धावा जमा करण्यासाठी. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू राजू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्या समोर फलंदाज आहे तो हरेश, वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा एक उंची दिलेला चेंडू हलकासा अपील केलं जात आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. एक अप्रतिम झेल यष्टीरक्षकाकडून घेतला जातोय आणि फलंदाज हरेश बाद होतोय. एक उंचावरून खेळण्याच्या नादामध्ये डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो मात्र महेश. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो राजू आपल्या संघासाठी. चेंडूला उंची देतोय, फ्लाईट देतोय, फलंदाजाला मोठे फटका करण्यासाठी भाग पडतोय आणि त्याच्यामध्ये तो फलंदाजांना देखील बाद करण्यात यशस्वी होताना देखील पाहायला मिळतोय. तिथे अप्रतिम यष्टीरक्षण देखील या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र राजू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज त्याच्या समोर येतो अर्थातच महेश. संघाची धावसंख्या आहे ती मात्र 9. कासार वडवली मास्टर्स ए वर्सेस कोपरी मास्टर्स विरार या 2 संघांमध्ये हा सामना खेळवला जातोय. वडवली मास्टर्स ए संघाने नाणेफेक जिंकलाय. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अर्थातच फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं होतं ते कोपरी मास्टर्स विरार संघाला. संघाची धावसंख्या ती 9. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. एक 3-4 बॉलचा छोटासा रनअप लेग ब्रेक पद्धतीने फ्लाईट देतोय चेंडूला. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू लेग टपअप पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना देखील या षटकामध्ये पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजाचा प्रात्यक्षिक. जबरदस्त गोलंदाज, विविधता असलेला. आता मात्र थोडासा वेगाने टाकला जातोय चेंडू आणि आता मात्र इथे 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकाखेर धावसंख्या ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. अप्रतिम षटकाची सांगता होते. या षटकात केवळ 2 धावा त्याने दिलेत आणि एका फलंदाजाला देखील बाद केलंय. 2 फलंदाजांना त्यांनी या षटकामध्ये बाद केलं. 2 धावा दिल्यात, 2 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज या षटकामध्ये तंबूमध्ये परत आहेत. संघाची धावसंख्या 2 षटकाखेर 3 बाद 9 धावा. गोलंदाजीसाठी येतोय तो उंचपुरा असा देष्टीचा हा गोलंदाज अर्थात जयवंत. या अगोदरच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती तो जयवंत. पाहायचं या षटकात कासर वडवली संघ मास्टर ए संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. जयवंत तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू त्याच्या समोर फलंदाज आहे तो मात्र प्रकाश. सलामीला आलेला फलंदाज अद्यापही. आता चेंडू डाव्याष्टीच्या बराचसा बाहेर स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित. यावर 2 धावा मिळतात. एक वाईटच्या रूपात तर एक बाईटच्या रूपात अशा 2 धावा आहेत. 2 धावांवर संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते. अर्थातच संघाची धावसंख्या होते ती 3 बाद 11 धावा. पहिला चेंडू डाव्याष्टीच्या बराचसा बाहेर दिशाहीन अशी गोलंदाजी होती या पहिल्या चेंडूवर. पाहायचं आहे कमबॅक कसा होतोय गोलंदाजाचा, कारण पहिल्याच चेंडूवर 2 धावा मात्र मिळत आहेत बोनसच्या रूपामध्ये ते विरार संघाला. दरम्यान हा चेंडू मात्र विरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने उंचावरून एक झेल मात्र सुटतोय.
एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील दोन्ही फलंदाज परतताना देखील पाहायला मिळतात आणि 2 धावांपर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. एक अप्रतिम प्रयत्न तिथे झाला होता झेल घेण्यासाठी, मात्र झेल काय होऊ शकत नाहीये. 2 धाव मात्र फलंदाजाला मिळत आहेत. जयवंत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो प्रकाशाने. आता मात्र चेंडू हवेत जातोय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि हा झेल घेतला जातोय प्रकाश रूपात. आणखीन एक धक्का कोपरी मास्टर्स विरार संघाला. चौथा फलंदाज त्यांचा आता बाद होतोय. गोरी गोरी पोरी नम्मी रावते काउरी काय गो गोरी गोरी पोरी नम्मी रावते काउरी पोरी लाईन देते मन बंदरावरी पोरी लाईन देते मन बंदरावरी. चार बाद 13 अशी धावसंख्या आहे ती कोपरी मास्टर्स विरार संघाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते तो रमणच्या रूपामध्ये. जयवंत त्याचा पुढील चेंडू. आता चेंडू ओव्हरपिच चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय. गणेश सिंगे चेंडूच्या खाली येतोय. झेल होतो की नाही त्या पायाचा अप्रतिम झेल गणेश यांच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का कोपरी मास्टर्स विरार संघाला. आता मात्र काहीशी हाराकिरी करताना पाहायला मिळतात ते फलंदाज एक मागोमाग येत आहेत आणि बाद होऊन तंबूमध्ये परत आहेत. 5वा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या ती मात्र केवळ 13. जयवंत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिकवर असलेला हा गोलंदाज पाहायचा. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक करण्यात यशस्वी होतो की नाही ते पाहायचं. नवीन फलंदाज जो आता स्ट्राईकला आहे अर्थातच रमण. जयवंत पाहायचं हॅट्रिक सज्ज होते की नाही. उजवेष्टीच्या बराचसा बार चेंडू एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एक निर्धाव चेंडूची ते सांगता होताना पाहायला मिळते. सुरुवातीचा पहिला चेंडू एक दिशाहीन गोलंदाजी केली होती, त्यानंतर मात्र अचूक आणि लयबद्ध टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो जयवंत. आता चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या उंचावरून तटवला चेंडू जातोय तो अप्रतिम झेल तिथे घेतला जातोय. फलंदाज बाद होतोय. तुझे कप्पाली लाटीला अगं दिल कोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तू फॅशन मराठी सवय तुला. धावसंख्या ती 13. षटक सुरू आहे ते तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येते. आतापर्यंत 3 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. आताच एक अप्रतिम झेल या मिड विकेटला असलेल्या खेळाडूकडून घेतला जातोय. आता चेंडू सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगाने जातोय. एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूचे सांगता होताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 3 षटकाकर धावसंख्या ती 6 बाद 13 धावा अशा अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय. मात्र कोपरी मास्टर्स विरार संघ अप्रतिम गोलंदाजाचा प्रात्यक्षिक रमण राजू आणि जयवंत यांच्याकडून, विशेषतः जयवंत यांच्याकडून ड्रिंक्स इंटरव्ह्यू मैदानामध्ये डीजे
गोलंदाजीसाठी येतो तो स्वतः कर्णधार विलास गोलंदाजीसाठी सज्ज. कोपरी मास्टर्स विरार संघाची धावसंख्या ती 3 षटका अखेर केवळ 13 धावा. उर्वरित 2 षटकात कोपरी मास्टर्स विरार संघ किती धाव जमा करतोय हे निश्चितच एक समीकरण ठरणार आहे. ते वडवली मास्टर्स हे संघासमोर आणि कशी गोलंदाजी कासार वडवली मास्टर्स हे संघ उर्वरित 2 षटकात करतायत ते देखील पाहावं लागणार आहे. विलास गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता चेंडू थोडासा वरपीच चेंडू जातो तो एक थोडंसं खराब क्षेत्र सुरुवातीला झालं होतं मात्र थेट फेक येते. मात्र चांगली फेक येते. थोडंसं खराब डिरेक्शन मात्र पाहायचं आहे फलंदाज धावत होतो की नाही ते. खरोखरच एका मागोमागे एक फलंदाज येऊन इथे बाद होताना केवळ पाहायला मिळत ते कोपरी मास्टर्स विरार संघाचे. मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि तुली गोदी कमला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवेन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोंधळा आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील उद्या मला सोडून देशील. धन्यवाद डीजे. एक अप्रतिम चेंडू उजव्या स्टेच्या बराचसा बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाजाचा एक प्रमुख अस्त्र अर्थातच यॉर्करचा वापर करताना पाहायला मिळत होतो विलास. पुन्हा एकदा तोच टप्पा टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फुल टच चेंडू जातो. शॉर्ट मिडॉनला फेक येते मात्र एक धाव इथे पूर्ण केली जाते. आता पाहायचं आहे फलंदाज इथे बाद होतोय. 8वा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक फलंदाज येत आहेत आणि हजेरी लावून मात्र मैदानातून परत तंबूमध्ये परतताना पाहायला मिळतोय. अर्थातच कोपरी मास्टर विरार संघाचे फलंदाज. मैदानामध्ये दाखल होतोय कोपरी मास्टर्स विरार संघाचा गजा. संघा मात्र राजा विलास गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतो. आता मात्र कोपरी मास्टर्स विरार संघ बराचसा अडचणीत सापडलेला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या ती मात्र केवळ 14 आणि गडी बाद झाले ते आतापर्यंत 8. षटक सुरू होते. चौथ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो तो विलास. अर्थातच चौथा चेंडू. आता चेंडू टप्पा पडण्याचा काहीसा खाली लागतोय जमिनीला लगत राहतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज मला वाटतं इथे बाद होताना पाहायला मिळतोय. राजा बाद होऊन तंबूमध्ये परततोय. तर 9वा फलंदाज मास्टर्स कोपरी विरार संघाचा तंबूमध्ये परतताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या ती मात्र केवळ 14. नवीन फलंदाज सतीश मैदानामध्ये दाखल होतोय. जवळजवळ कासार वडवली संघाच्या गोलंदाजाने कोपरी मास्टर विरार संघावर वर्चस्व गाजवलेले या सामन्यामध्ये संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर फलंदाजांना धावबाद करण्यात यशस्वी झालेले पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच कोपरी मास्टर विरार संघाची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. 8-9 बाद 14 धावा. चौथ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो तो विलास. या अगोदर अप्रतिम षटक ज्याच्याकडून टाकलं गेलं होतं अर्थातच जयवंत त्यांच्याकडून केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि त्या षटकात त्याने 3 फलंदाजांना देखील बाद केलं होतं. 2 धावा देखील पहिल्याच चेंडूवर एक 22 आणि वाईटच्या रूपात 2 धावा जमा झाल्या होत्या आणि त्यानंतर त्याने अप्रतिम असं कमबॅक केलं होतं आणि केवळ 2 धावा त्या 3 फलंदाजांना बाद केल्या. पाहायचं आहे हा झेल होतोय की तत्पूर्वी थोडासा खराब क्षेत्र चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर आणि हा चौकार पाहायला मिळतोय.
डीजे DJ. Check, check, check. भाग नको मला बघितला नको मला राजासारखा नवरा पाहिजे मला राजासारखा नवरा पाहिजे भाग नको मला बघितला नको मला राजासारखा नवरा पाहिजे पुन्हा एकदा विलास यांच्या पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा काहीसा जमिनीलगत राहतोय यष्टी रक्षकाच्या हाताचा वेध घेतोय आणि इथे मला वाटतं चौथ्या षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या आहे ती 18 19. 4 षटकाखेर धावसंख्या ती 9 बाद 19 धावा. आया मना बसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला आया मना बसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला माई फुलराणी घेऊ सैली दिवाणी तू माई फुलराणी घेऊ सैली दिवाणी मना सोडून गेली गो लावला धक्याला मना सोडून गेली गो लावला धक्याला फुले फुले तुये काले काले बाळ नखऱ्याची चाल बारी गुलाबी गाल फुले फुले तुये काले काले बाळ नखऱ्याची चाल तुये गुलाबी गाल मना सोडून गेली गो लावला धक्याला मना सोडून गेली गो लावला धक्याला धावसंख्या ती 19. 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. नवीन गोलंदाज मैदानात गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो संदीपच्या रूपामध्ये. पायचाई अंतिम षटकातील 6 चेंडूंमध्ये किती धावा जमा करण्यात कोपरी मास्टर्स विरार संघ यशस्वी होतोय ते पाहायचंय. डावकुरा शैलीदार गोलंदाज आता मात्र एक सुंदर ऑनड्राव इथे पाहायला मिळतोय. मिड विकेटमध्ये चेंडू जातोय. एक धाव तो सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. केवळ एकच धाव मिळते ती फलंदाजाला. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. शेवटच्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी देखील होताना पाहायला मिळते. आतापर्यंत या जोडीने 6 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आहेत. 9 बाद 14 अशा दयनीय अवस्थेतून संघ जातोय तो 20 या धावसंख्येवरती. 5 चेंडू या षटकातील अद्यापही शिल्लक आहेत. संदीप गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. डावखुरा असा गोलंदाज. आताचा चेंडू मात्र चेंडू जातोय तो मिड विकेट सीमा रेषेबाहेर टोलेजंग षटकार. सतीश यांच्या बॅटमधून थोडासा टप्पाचा चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने गगन चुंबी षटकार इथे पाहायला मिळतोय. तो मात्र सतीश यांच्या बॅटमधून या अगोदर एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून निघतोय. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती आणि 12 धावांची भागीदारी या शेवटच्या विकेटसाठी इथे केली जाते. पुन्हा एकदा उजवशीच्या बाराचा बाहेर चेंडू पाहायचा. पंचांचा इशारा येतोय. स्वेर नो चेंडू म्हणून घोषित केला जातोय. सुंदर यष्टीरक्षण मात्र इथे होत आहे. अतिरिक्त धाव मात्र बाईकच्या रूपात मिळत नाहीये. एकदा मात्र स्वेर चेंडूमधून मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. 9 बाद 14. यानंतर अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय अर्थातच सतीश, ज्यांनी एक चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. आताचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. एक धाव इथे घोषित केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक सतीश यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी एक छोटीशी का होईना आपण उपयुक्त खेळी करताना पाहायला मिळतोय कोपरी मास्टर्स विरार संघासाठी. थोडंसं महागडं षटक मला वाटतं निश्चितच म्हणावं लागेल. वडवळे मास्टर्स हे संघाकडून संदीप यांच्याकडून टाकलं जात आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. एक अप्रतिम भागीदारी या जोडीकडून पाहायला मिळते. धावसंख्या ती 28. आता मात्र गती परिवर्तन केले जाते. यावेळेस मात्र फलंदाज चुकतोय, यष्टीरक्षक चुकतोय आणि 22च्या रूपात एक अवांतर धाव मात्र मिळते ती संघाला, मास्टर्स कोपरी संघाला. धावसंख्या ती 29.
एक चांगली धावसंख्या निश्चितच म्हणता येणार नाही, मात्र समाधानकारक धावसंख्या आता धावपलकर निश्चितच पाहायला मिळते. 9 बाद 14 अशा अडचणीत सापडल्यानंतर एका सुरेख आता मात्र पायचीचं जोरदार अपील पंचांनी ते उचलून धरलाय. फलंदाज सतीश बाद होतोय आणि आता इथे मात्र सर्व फलंदाज इथे बाद होऊन तंबूमध्ये परतत आहेत. कोपरी मास्टर संघाची धावसंख्या ती मात्र 29 आणि विजयासाठी 30 धावांची गरज असणार आहे वडोली मास्टर्स हे संघाला. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये, यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो दिसतोय दादा भोला गोलू दादा भिवंडीवाला, यो दिसतोय भोला गोलू दादा भिवंडीवाला. ये साई बाबा वतन झाला, साई बाबा वतन झाला, कपाली लावली होती त्यांनी कपाली लावली होती. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.
करण्याचा विक्रम 20 वेळा वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आहे. तोच आकडा इकडे समोर येतोय, तो म्हणजे 20. फक्त 10 धावांची गरज. विलास पाटील ॲज अ कॅप्टन. यस, गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू. लवकर खेळण्याचा प्रयत्न. त्या चेंडू निघून गेला, बॅट लवकर गेली. खानिवडा मास्टर्स ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचलेला आहे. यानंतर जी सेमीफायनलची मॅच होईल, संध्याकाळचं शांत वातावरण. यस, पुन्हा एकदा बघा, नो मॅन्स लाईन एलिव्हेशन चेंडूच्या खाली आहेत. हे काय चाललंय? तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले. मेरी जाने मन जाने मन धन्यवाद. धावसंख्या ती म्हणजे 22. टेस्ट क्रिकेटमध्ये शेन वॉर्नच्या नावावर एक इतिहास आहे मित्रांनो. विकेट टेकन विनिंग बॉलर म्हणून 22 वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्याची बरोबरी केली आर अश्विनने 22 वेळा विकेट टेकन म्हणून विनिंग टेकर बॉल म्हणून 22. 8 धावांची गरज. यस, मिस्टर महेश. 18 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्गावर तुम्ही बघतायत व्हेरिएशन गोलंदाज मिस्टर महेश. शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तुम्ही तिकडे बघतायत. अजूनही 7 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कासारवडोरी मास्टर्स ए या संघाला. मात्र त्याच्यानंतर झुंजावं लागेल खानिवडा मास्टर्स. 2 दिग्गज संघ बघायचा आहे कुठला संघ ही मॅच जिंकतोय. अजूनही 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. महेशला बघून ना मला ठाणा एक्सप्रेस रवी मुंबक यांची मला आठवण झाली. बघा, हे व्हेरिएशन आहे, ही खासियत आहे महेश यांची. सोळा चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. जे काम करायचं होतं ते काम केलं विलास पाटील यांनी. Una mattina mi sono alzato, oh bella ciao, bella ciao, bella ciao, ciao. धन्यवाद. Una mattina 16 चेंडू 7 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चक्रीवादळ. दादांना सध्या इंजुरी चालू आहे कमरेची, तरी सुद्धा चांगलं क्रिकेट बघितलं. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना पण राजू दादांना बघितलं. कॅप्टनचा थोडासा विश्वास म्हणून लवकर बॅटिंगला आलेले आहेत. 16 चेंडू 7 धावा. सोळा चेंडू 7 धावा. यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पेशल भांडूप मास्टर्स ए संघाला अतिशय चांगलं आयोजन नियोजन सकाळपासून. पुन्हा एकदा रवी मुंबक स्टाईल. महेश फ्लाइटेड डिलिव्हरी, क्या बात आहे. बघा, ही खासियत आहे या गोलंदाजाची. मी सांगितलं ना, मला रवी मुंबकची आठवण झाली. ठाणे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा सर्वात वेगवान गोलंदाज टेनिस विश्वातील. यस, ठाणे वर्तक नगर कोण विसरेल. सध्या जबरदस्त मोठमोठ्या टूर वर असतात. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेताला भला. वादा आमचा राजू दादा, राजू दादा. धन्यवाद धन्यवाद डीजे. थँक्यू जयेश दादा, क्या बात आहे. सकाळपासून आपण बघतोय आगरी कोळी गाणीच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा कोणाची आहे? आगरी कोळी मास्टर्स क्रिकेट आहे. 40+ मास्टर क्रिकेट 15-7. या अगोदर सुद्धा आम्ही महेशला गोलंदाजी करताना बघितलं होतं. इन स्विंग, आउट स्विंग, बीमर, ब्लॉक ऑल.
बघा आता ही विकेट होईल का, प्रयत्न केला नाही, थोडेसे लांब उभे राहिले आणि हा चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धन्यवाद. 3 धावांची गरज. संदीपला तुम्ही बघताय आता पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी ऑन साइडला तुम्ही बघताय, डीप बॉडी स्लॉंगनला तिकडे चेंडू जातोय, दुसऱ्या धावेसाठी कॉल देतील का, थांबवून घेतलं. अजूनही 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कासारवडोली मास्टर्स ए संघ नक्कीच त्याच्यानंतर थोडासा 1-2 मिनिटाचा ब्रेक होईल आणि सुरुवात होईल. बघायचं आहे खानिवडा मास्टर्स क्रिकेट संघाच्या जोडीला कुठला संघ इकडे येतोय. 40+ क्रिकेट मास्टर क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही बघतायत भांडूप नगरीमध्ये. आयोजक होत आहेत भांडूप मास्टर्स ए संघ. थोडस थांबा थांबा थांबा. मला वाटतं आपल्या पाणीवाड्याला दिलीप दादा आहेत का? यस, दिलीप दादाच आहेत. बघा किती काळजी आहे. एकच रन पाहिजे. या सरीवा स्टोक आणि बघा ही विजयी धाव आहे आणि ती सुद्धा उलट्या बॅटने, म्हणजे रिव्हर्स स्ट्रोक सक्सेसफुल इकडे होताना आज खानिवडा मास्टर्स ए संघ इकडे विजयी ठरतोय. अजूनही एक पाहिजे सॉरी, एक धाव अजून करायची आहे. एक धाव महत्वाची आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं मित्रांनो. चला खानिवडा मास्टर्स कॅप्टन विनंती करतोय, टॉस बॉक्स मध्ये मी स्वतः येणार आहे तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन अवेलेबल व्हा. बारा चेंडू 1 धावेंची गरज. स्कूप करतायत. सूर्या शॉट ची मला आठवण करून दिली आणि अशा प्रकारे खानिवडा मास्टर्स ए संघ इकडे विजयी ठरतोय. चला टॉस बॉक्स मध्ये आम्ही दोन कॅप्टन्स या खानिवडा मास्टर्स. अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी गरम कभी गरम, कभी नरम नरम, कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम. ओ बेटा जी जी ओ बेटा जी. बाई तुझा नवरा बायकोला ग, बाई तुझा